इंदापुरात अजित पवार यांच्या उपस्थितीत मेळावा होणार आहे। शेतकरी कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। लोकसभेच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याकडे लक्ष असणार आहे। दरम्यान याबाबत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विकास कोकरे यांनी। उपमुख्यमंत्री अजित पवार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज इंदापूरमध्ये भव्य अशा शेतकरी मेळाव्याचं आणि कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपण पाहू शकता, मी आहे इंदापूरमध्ये। या ठिकाणी जुन्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणामध्ये या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं जो भव्य असा शेतकरी आणि कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे। या ठिकाणी भव्य दिव्य असं स्टेज देखील उभारण्यात आलेलं आहे आणि आपण दुसरीकडे पाहू शकता, या ठिकाणी नागरिकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी येणाऱ्या खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे। या मेळाव्याचे संयोजक असतील, आपण त्यांची संवाद साधू। काय सांगाल, किती वाजता अजित पवार या ठिकाणी दाखल होणार आहेत आणि कशा प्रकारे या मेळाव्याचं स्वरूप असणार आहे? आज या ठिकाणी आमच्या राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय अजितदादा पवार साहेब राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यापासून पहिल्यांदाच या ठिकाणी येत आहेत। आज या ठिकाणी सकाळी ठीक 8:20ला VP वरती दादांचं आगमन होईल हेलिपॅडवरती। त्यानंतर ते बाबरसमळा या ठिकाणी माजी नाईक तहसीलदार जे मृत पावले त्यांना एक सांत्वन भेट देणार आहेत। त्यानंतर आपल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं नवीन इमारत बांधण्यासाठी भूमिपूजनचा कार्यक्रम आपला इंदापूरमध्ये आहे। तो झाल्यानंतर अशोक लॉज सेंटरचं उद्घाटन होईल आणि त्यानंतर या ठिकाणी 10:15 वाजता स्टेजवरती भव्य शेतकरी मेळाव्याचा कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचं आयोजन केले। या ठिकाणी दादा येतील। राज्यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी हे सत्तेत आहेत, मात्र कुठेतरी इंदापूरमध्ये राज्यात जसं सत्तामत दिसते तसं इंदापूरमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये संघर्ष पाहायला मिळतोय। काय सांगा? भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये संघर्ष अशी गोष्ट नाही आहे। या ठिकाणी देखील आम्ही पक्षाच्या जे विचारसरणीचं पालन करतोय, परंतु काही स्थानिक पदाधिकारी जी विचारांची जी घालमेल करतायत, आरोप प्रत्यारोप करतात, त्याच्यामुळे कुठेतरी त्यांना प्रत्युत्तर देण्याच्या माध्यमातून ह्या गोष्टी घडत असतील। परंतु जसं पक्षाचा आदेश असेल त्या पद्धतीने आम्ही निश्चित शिस्तबद्ध पद्धतीने आम्ही यापुढे काम करू। काल इंदापूरचे जे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आहेत त्यांच्याकडून हर्षवर्धन पाटलांच्या विरोधात एक वक्तव्य करण्यात आलं। कुठेतरी ते शिवराळ भाषा वापरण्यात आलेले आहे। कुठेतरी राज्यात भाजप आणि राष्ट्रवादी सत्तेत आहे असं विरोधातल्या नेत्यांवर ते भाषा वापरणं योग्य आहे का आणि अशा प्रकारे प्रत्युत्तर देणं योग्य आहे का? खरं तर प्रत्युत्तर हे सुरुवातीला त्यांनी ज्या पद्धतीनं अध्यक्षांवरती एक वाचाळ पद्धतीनं त्यांनी विवेचन केलं, ते पाहता थोडंसं हे त्यांच्याकडून ही चूक झाली होती। त्यामुळे कुठंतरी त्या चुकीला उत्तर देण्याच्या माध्यमातून जरी झालं असलं तरी भविष्यात या गोष्टीची निश्चित काळजी घेतली जाईल। नक्कीच हनुमंत कोकाटे यांनी जी भाषा वापरली होती ही अतिशय चूकच होती। मात्र येणाऱ्या कालावधीमध्ये राष्ट्रवादीचे पदाधिकारी असतील किंवा भाजपचे पदाधिकारी असतील यांच्यामध्ये कुठेही संघर्ष पाहायला मिळणार नाही। यामुळे आता अजित पवार सत्तेमध्ये सामील झाल्यानंतर पहिल्यांदाच इंदापूरमध्ये राष्ट्रवादीच्या मेळाव्याला आणि शेतकरी मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत। यामुळे राज्यात जरी भाजप आणि राष्ट्रवादी सत्तेमध्ये असलं तरी मात्र इंदापूरमध्ये राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये सुप्त संघर्ष पाहायला मिळतो। यामुळे त्या अजित पवार यावरती बोलणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे। विकास कोकरे, लोकशाही मराठी, इंदापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।